विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकाच्या अध्यापनाला आपण सुरुवात केलेली आहे आणि वेगवशता हा गद्यपाठ आणि त्याचप्रमाणे रोज मातीत हा पद्यपाठ आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे. आज आपण इयत्ता 12वी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 रे थांब जरा आषाढ घना ही कविता अभ्यासणार आहोत. कवितेचे कवी आहेत बा भ बोरकर. कवी बा भ बोरकर यांचा थोडक्यात परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. कवी बा भ बोरकर म्हणजे बाळकृष्ण भगवंत बोरकर. जन्म 30 नोव्हेंबर 1910 आणि मृत्यू 8 जुलै 1984. मराठी साहित्य सृष्टीतील एक श्रेष्ठ कवी, कादंबरीकार, ललित लेखक, कथाकार म्हणून कवी बोरकरांची ओळख आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील हे कवी आहेत. 1933 मध्ये मडगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या प्रतिभा या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झालेले आहे. 1960 साली त्यांच्या तोपर्यंतच्या सर्व कवितांचा संग्रह बोरकरांची कविता या नावाने प्रकाशित झाला. त्यांच्यावर कवितेचे संस्कार हे लहानपणापासूनच झालेले आहेत. गोव्याच्या मातीत जन्मलेल्या कवीच्या व्यक्तिमत्वावर वाचन शुद्धतेचा संस्कार झाला त्यांच्या आजीकडून. घरातील आध्यात्मिक वातावरणात कवी बोरकरांची जडणघडण झाली. बाकी हे त्यांचे बालपणीचे टोपण नाव. घरातील संस्कारामध्येच त्यांचं कवी म्हणून व्यक्तिमत्व हळूहळू विकसू लागलं आणि गोव्याच्या भूमीतच त्यांच्या साहित्य लेखनाला आरंभ देखील झाला. 1967 साली पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून त्यांना गौरविले गेले. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे मध्यवर्ती विषय आहेत. बोरकरांच्या कविता निसर्ग प्रतिमांनी संपन्न आहेत. तीव्र संवेदनशीलता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा व नादमयता हा त्यांच्या काव्याचा विशेष. गीतार, चैत्र पुनव, चांदनवेल, कांचन संध्या, अनुरागिनी, चिन्मयी, चित्रवीणा, आनंद भैरवी इत्यादी बोरकरांचे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्याचप्रमाणे कागदी होड्या, घुमटावरले पारवे, चांदण्याचे कवडसे, पावलापुरता प्रकाश हे त्यांचे लेखसंग्रह. ललित साहित्यामध्ये सुद्धा त्यांनी लेखन केलेले आहे. मावळता चंद्र, अंधारातील वाट, भाविण, प्रियदर्शिनी, समुद्राकाठची रात्र इत्यादी त्यांचे ललित साहित्य आहे. 1981 साली सासाय या कोकणी कविता संग्रहाला साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. गोवा मुक्ती आंदोलनातील योगदानाबद्दल त्यांना ताम्रपट प्रदान करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे कवी बा भ बोरकरांचा परिचय जाणून घेतल्यानंतर आपल्याला त्यांच्या लेखन कर्तृत्वाची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. आपण आज जी कविता अभ्यासणार आहोत ती कविता आहे रे थांब जरा आषाढ घना. आता ह्या कवितेविषयी सांगायचे म्हटलं तर बोरकरांच्या लेखन प्रपंचापैकी चैत्र पुनव हा एक महत्वाचा काव्यसंग्रह जो 1970 मध्ये प्रकाशित झालेला आहे आणि या चैत्र पुनव काव्यसंग्रहातील ही त्यांची कविता आहे. या कवितेची वैशिष्ट्ये थोडक्यात आपल्याला सांगता येतील. निसर्ग सौंदर्याने ओथंबलेली ही कविता आहे. संपूर्ण कवितेचा बाज हा सौंदर्य आहे. यमक अलंकाराचा वापर कवीने या कवितेत केल्यामुळे कवितेला गेयता व नादमाधुर्य लाभलेले आहे. अलंकाराप्रमाणेच पादाकुलक या मात्रावृत्ताची रचना कवितेसाठी अवलंबलेली आहे. पादाकुलक हे मराठीतील 16 मात्रांचे एक वृत्त आहे. संस्कृत व ग्रामीण बोलीतील शब्दांचा वापर कवीने या काव्यात केलेला आहे. शांत समृद्ध गोव्यातील
कणस, पिसोळी, हळदुव्या या खास शब्दांचा वापर या कवितेत केलेला आहे. विशेषण विशेष्य जोड्यांमुळे तालबद्धता या कवितेमध्ये येते. उदाहरणार्थ, हळदुव्या उन्हा म्हणजे उन्हाचं पिवळेपण हळदीच्या रंगासारखं पिवळं ऊन, अशा प्रकारे विशेषण विशेष्याच्या जोड्या कवीनं कवितेत वापरल्यात. ऋतुचक्र तसेच भारतीय महिन्यातील आषाढ मासाचा यथार्थ उपयोग, अनेक शब्द प्रतिमा व रंगांची उधळण तसेच अनुस्वारांची किमया या काव्यात आपल्याला जाणवते. जणू एखाद्या सख्याशी संवाद साधावा अशी या कवितेची रचना आहे. कारण आषाढ घनाला जणू काही आपला सखाच आहे, मित्र आहे असं समजून कवी बोरकर त्याला क्षणभर थांबण्याची विनंती करतायत. या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपल्याला जाणून घ्यायची आहे. निसर्ग सौंदर्याने ओथंबलेल्या रे थांब जरा आषाढ घना या कवितेत काव्य तितकेच ओतप्रोत भरलेले आहे. आषाढ मासातील पावसाने निसर्गाला चहूबाजूने हिरवाईच्या नाना छटांनी नटवलेले आहे. हे निसर्ग सौंदर्य अनुभवायचे असेल तर आषाढ मेघाने क्षणभर थांबावे आणि निसर्गात त्यानेच घडवलेली रंगीबेरंगी जादुई किमया पाहण्याची संधी आपल्याला द्यावी असे कवीला वाटते. आषाढ मेघ थांबला तर लालसर मातीतील हिरवीगार शेते, शेतात चाललेली अवते, वेळूची बेटे, फुललेला केवडा, सोनचाफा, लाजरी जाई हे निसर्ग सौंदर्य मनसोक्त पाहता येईल. आणि रत्नजडित पंखांच्या फुलपाखरांचे थवे, पाण्यात सळसळणाऱ्या मासोळ्या आणि रात्रीच्या मिट्ट काळोखात चमकणारी काजव्यांची प्रकाश फुले यांच्याशी सुखसंवाद साधता येईल असे कवीला वाटते. निसर्गाच्या विविध घटकांमधून डोकावणाऱ्या मानवी भावभावनांमुळे कवितेतील वातावरण अधिकच सजीव आणि चैतन्यमय झालेले आहे. अभिव्यक्तीच्या आवश्यकतेनुसार कधी संस्कृत तर कधी ग्रामीण बोलीतील शब्दांची गोड रूपे वापरून कवीने या रचनेत निर्माण केलेल्या माधुर्याचा आस्वाद घेताना आपण चकित झाल्याशिवाय राहत नाही. आपण आता पाहूया रे थांब जरा आषाढ घना या कवितेचा आशय आपण आता समजावून घेणार आहोत. या ठिकाणी या पद्यपाठाच्या चित्रामध्ये पहा, या ठिकाणी कवी आषाढ मेघाला थांबण्याची विनंती करताना आपल्याला दिसतात. पहा, आकाशामध्ये आषाढ घन दाटून आलेले आहेत आणि सृष्टीचं रूप सुद्धा पालटलेलं आपल्याला या चित्रात दिसतंय. कवी पाभ बोरकर म्हणतात, रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरुणी तुझी करुणा. हे आषाढ घना, तू जरा थांब, माझ्या डोळ्यांना ही तुझी किमया, ही तुझी दया, ही तुझी कृपा, तुझी करुणा मला डोळे भरून पाहू दे. पुढे कवी म्हणतात, कोमल पाचूंची ही शेते, प्रवाळ माती मधली अवते, इंद्रनीळ वेळूंची बेटे, या तुझ्याच पदविन्यास खुणा. या ठिकाणी कवी हिरव्यागार शेताचं वर्णन करताना म्हणतोय. पहा, कवी शेतांना काय म्हणतोय तर कोमल पाचूंची ही शेते. आता आषाढ घन बरसल्यामुळं शेतांचं, सृष्टीचं, निसर्गाचं रूप पालटलंय आणि ही शेती हिरवीगार झालीये. कोमल नाजूक अशा हिरवाईनं ही शेती नटलीये. आणि पाचू या शब्दाची योजना कवीनं का केली आहे तर पाचू हे एक हिरव्या रंगाचं रत्न आहे. काळपट हिरवा रंग जसा आपल्या शेतावर पसरलेला असतो तशा रंगाचं हे रत्न असतं. आणि म्हणून शेताचं हे रूप पाहिल्यानंतर कवीला कोमल पाचूंची ही शेते असं वाटतं. आणि म्हणून कवी म्हणतात की कोमल पाचूंची ही शेते मला पाहायची आहेत. प्रवाळ माती मधली आवते. प्रवाळ हे सुद्धा, प्रवाळ म्हणजे पोवळे. पोवळे हे सुद्धा एक तांबूस रंगाचं रत्न आहे. मोती पोवळं आपण रत्न म्हणून वापर त्याचा होतो.
तर तांबूस वर्णाचं हे रत्न आहे. अशी तांबूस माती, तांबड्या मातीतलं औत चालणं म्हणजे शेतीची मशागत थोडीशी उघडी पडल्यानंतर केली जाते आणि म्हणून या प्रवाळ मातीमधला औत मला पाहायचा आहे. इंद्रनीळ वेळूंची बेटे, वेळूची बेटे म्हणजे बांबूचं बन. या ठिकाणी इंद्रनीळ, निळ्या रंगाचं रत्न, या वेळूच्या बेटांमधून मला दिसणारं जे आकाश आहे तो इंद्रनीळ, ते निळ्या रंगाचा जो काही देखावा आहे तो मला पाहायचा आहे. हे सगळं दृश्य म्हणजे काय आहे, तर या तुझ्याच पदविन्यास खुणा आहेत, म्हणजे या तुझ्या पाऊल खुणा आहेत. तुझ्याच कृपेनं हे निसर्गाचं रूप इतकं सुंदर झालेलं आहे आणि हे सौंदर्य मला डोळ्यात साठवू दे, या सौंदर्याचा आस्वाद मला घेऊ दे आणि म्हणून हे आषाढ घणा तू जरा थांब, असं बाबा बोरकर म्हणतात. पुढच्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतात पाहूया. रोमांचित ही गंध केतकी, फुटे फुली ही सोन चंपकी, लाजून या जाईंच्या लेकी, तुझ चोरून बघती पुन्हा पुन्हा. कवी या ठिकाणी पहा, केतकी, या ठिकाणी केतकी म्हणजे केवडा, सोन चंपकी म्हणजे सोन चाफा, पिवळ्या रंगाचा सुगंधी चाफ्याचं फूल, आणि जाई हे सुद्धा एक सुगंधी फूल आहे. आता आषाढ घनाच्या बरसण्यानं काय झालंय पहा, तर रोमांचित झालेले आहेत ही सगळी फुलं. रोमांचित त्यांचं होणं, त्यांचं चोरून लाजून बघणं, ह्या ज्या जाणीवा आहेत, या ज्या हळुवार संवेदना आहेत पहा, आषाढ घनाकडे पुन्हा पुन्हा चोरून बघण्याचं केतकी, सोनचंपकी, जाईच्या लेकींचा हा प्रयत्न आहे. त्या या आषाढ घनाकडे पुन्हा पुन्हा पानांच्या आडून चोरून बघतायत आणि असं या शब्दांना स्त्रीरूप दिल्यानं त्यांचे आषाढ घनाच्या प्रेमात लुब्ध होऊन पाहणं हे कवी बोरकरांना सहज मांडता आलेलं आहे. आणि मग निसर्गातल्या ह्या सुगंधी फुलांमध्ये झालेलं हे परिवर्तन, झालेला हा बदल, त्यांचं रोमांचित होणं, त्यांचं अंग शहारलेलं अवस्था हे कवीला डोळे भरून पाहायची आहे. आणि मग हे पाहण्यासाठी जर हा आषाढ घन क्षणभरासाठी थांबला तर कवीला हे शक्य होणार आहे. आणि म्हणून कवी त्याची विनवणी करतात की रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी भरून तुझी ही करुणा, मला डोळे भरून हे सगळं दृश्य मला पाहू दे आणि म्हणून तू क्षणभरासाठी थांब. पुढच्या कडव्यामध्ये कवी म्हणतात, उघड गगन कर घडीभर आसर, आणि खुले कर वासर मणी घर, वाहू दे या तव किमयेवर कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. पुढे या कडव्यामध्ये कवीने पावसाला घडीभर थांबायला सांगितलेले आहे. आषाढातला पाऊस हा चराचर सृष्टीमध्ये चैतन्य फुलवणारा आहे. यातील पुनर्वसू नक्षत्रात बरसणारा तरुण पाऊस हा जो आहे त्याचं बरसणं हे बेधुंद आहे आणि त्यामुळे सूर्याचं दर्शन हे दुर्लभ होतं. आणि म्हणून या ठिकाणी कवी ह्या आषाढ घनाला सूर्याचं घर मोकळं करायला सांगत आहेत पहा. घडीभर म्हणजे क्षणभर या ठिकाणी, आणि आसर म्हणजे थोडी उघडीप कर, मोकळं कर, खुलं कर, मोकळं कर, आणि वासरमणी म्हणजे सूर्य, सूर्याचं घर मोकळं कर, आणि वाहू दे या तव किमयेवर, तुझ्या या किमयेवर, तुझ्या ह्या जादुई निसर्गावर, सृष्टीवर कोवळ्या उन्हाचे जे काही किरण आहेत, हळदीच्या रंगाचं पिवळसर ऊन बरसू दे त्यांच्यावर, वाहू दे त्यांच्यावर, असं कवी या ठिकाणी म्हणतात. पुढच्या कडव्यामध्ये कवीने सृष्टीच्या एका वेगळ्याच दृश्याकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे बघा. कवी म्हणतात, कणस भरू दे जीवस दुधाने, देठ फुलांचा अरळ मधाने, कंठ खगांचा मधुगानाने, आणि शहारा तृणपर्णा. या ठिकाणी काही नवे शब्द आलेत बघा. जीवस म्हणजे पौष्टिक, पौष्टिक दुधाने कणसांना भरू दे,
आता कणसांचं सकस होणं म्हणजे कणसामध्ये दाणे भरणं पहा. एकदम जी कोवळे दाणे असतात कणसात भरलेले, आपण ते जर असे फोडून पाहिले तर त्याच्यामध्ये आपल्याला दुधासारखा पांढरा द्रव त्यातून बाहेर येतो पहा. म्हणजे कणस ही पौष्टिक होऊ लागलेली असतात ते दाणे. आणि मग आषाढाची उघडीप पडणं या काळामध्ये खूप गरजेचं आहे. कारण आषाढ घन बरसलेला आहे, पण थोडी जर त्याने उघडीप केली तर हे कणस जीवस दुधाने पुष्ट होणार आहेत, त्यांच्यामध्ये पौष्टिकता येणार आहे. त्याचप्रमाणे फुलांची देठ अरळ म्हणजे अलवार मधाने भरणार आहेत, त्याच्यामध्ये मध भरणार आहे. आणि या निसर्ग सृष्टीमध्ये मुक्त कंठाने विहरणार पक्षीगण त्यांचं मधुर गायन, त्यांचं मधुर गाण ऐकायला मिळणार आहे. परंतु हे सगळं कधी शक्य होणार आहे तर आषाढ घन थांबला तर. आणि म्हणून या पक्ष्यांचं सुखावलेलं आनंदी झालेले हे पक्षी त्यांचा तृणपर्णांना म्हणजे या ठिकाणी गवताच्या पानांना होणारा जो स्पर्श आहे, हा जो स्पर्शामुळे त्यांच्या गवताच्या पात्यावर शहारा उमटवणारं हे दृश्य आहे. आणि हे सगळं सृष्टीचं सौंदर्य, हे सृष्टीतलं परिवर्तन, हा बदल कवीला स्वतःला आपल्या दृष्टीनं डोळे भरून पाहायचा आहे. आणि म्हणून ते आषाढ घनाला क्षणभर थांबण्याची विनंती करतायत. पुढील कडव्यामध्ये या ठिकाणी पहा की आता आषाढातला पाऊस हा निसर्गाला उभारी देणारा आहे. आता कवी म्हणतात, आश्लेषांच्या तुषार स्नानी. आता आश्लेषा हे एक पावसाचं नक्षत्र आहे पहा. जसं मागच्या कडव्यामध्ये आपण पाहिलं की पुनर्वसू हे देखील आश्लेषाच्या आधी बरसणारं एक पावसाचं नक्षत्र. या ठिकाणी आश्लेषा नक्षत्राच्या पावसाचं बरसणं हे लहरीपणाचं. अगदी सरी कोणत्याही वेळेला माध्यान्नीच्या वेळी ऊन पडलेलं असताना सुद्धा या सरी बरसणार आणि नंतर थोड्या वेळाने थांबणार, पण कधी बरसणार हे निश्चित सांगता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी कवीनं वर्णन केलंय बघा की आश्लेषांच्या तुषार स्नानी भिवून पिसोळी थव्या थव्यांनी. पिसोळी म्हणजे फुलपाखरं. भिवून पिसोळी थव्या थव्यांनी रत्नकळा उधळीत माध्यांनी. माध्यांनी म्हणजे दुपारच्या वेळी. रत्नकळा उधळीत माध्यांनी न्हाणोत इंद्र वर्णात वना. वनामध्ये या ठिकाणी शेतामध्ये सृष्टीमध्ये या आश्लेषा नक्षत्राच्या पावसामध्ये थोडस भिवून, थोडस भीती बाळगून थव्या थव्यांनी या ठिकाणी रंगांची उधळण करीत फिरणारी ही जी फुलपाखरं आहेत, फुलपाखरांचा हा थवा आहे, तो माध्यान्नीच्या उन्हामुळे जणू काही इंद्रधनुष्याच्या रंगात न्हाऊन निघालाय असं दृश्य सृष्टीमध्ये अनुभवायला मिळतं. आणि हे दृश्य कवीला डोळे भरून पाहायचंय. आणि म्हणून कवी म्हणतायत की आषाढ घना तू जरासा थांब आणि सृष्टीचं हे सुंदर दृश्य माझ्या दृष्टीत मला साठवून घेऊ दे. कवितेच्या शेवटी कवीने पहा आता या आषाढ घनाला विनंती तर कवी करतायत, परंतु आता शेवटच्या कडव्यामध्ये थोडस नंतरचं दृश्य आहे बघा. कवी म्हणतात, काळोखाची पीत आसवे. काळोखाचं अश्रू पिऊन, आसवे म्हणजे अश्रू, पालवीत उमलता काजवे. या हिरव्या शेतांमध्ये, त्या पालवीमध्ये काजव्यांचं उमलणं म्हणजे जणू काही ह्या मिट्ट काळोखामध्ये प्रकाशाचीच फुले उमलणार आहेत. आणि मग त्यांच्याशी मला करू दे मज हितगुज त्यासवे. मला त्यांच्याबरोबर हितगुज करायचंय, मला संवाद साधायचा आहे, मला त्यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत. निरखित जळातील विधुवदना. निरखित म्हणजे निरीक्षण करीत, जळातील म्हणजे पाण्यातील, आणि विधुवदन म्हणजे चंद्रबिंब. आता पाण्यातील चंद्रबिंबाला निरखत राहून मला या प्रकाशाची जी फुलं उमलली आहेत त्या सगळ्यांशी मला हितगुज साधायचंय. आणि मग हे चंद्रबिंब जर मला पाण्यामध्ये पाहायचं असेल तर हे आषाढ घना तू थांबल्याशिवाय हे जळ, हे पाणी
शांत होणार नाही आणि त्या शांत झालेल्या पाण्यातच मला चंद्राचं प्रतिबिंब दिसणार आहे. आणि म्हणून रे आषाढ घना अजून क्षणभर थांब, म्हणजे हा निसर्ग पाहत असताना मला ह्या शांत जळामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पाहत या प्रकाशांच्या फुलं जी उमलली आहेत काजव्याच्या प्रकाशाच्या रूपानं या फुलांशी मला संवाद करू दे आणि चंद्रबिंबाचं निरीक्षण सुद्धा करू दे, आणि यासाठी तू क्षणभर थांब, असं कवी बाभ बोरकर म्हणतात. अशा प्रकारे पहा, ज्येष्ठ महिन्यापासून ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद ही पावसाचे 4 महिने. तसं तर पावसाचं येणं आणि पावसाचं जाणं, पावसाचा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. परंतु कवीच्या दृष्टीला जो पाऊस दिसला, पावसातलं जे सृष्टीचं सौंदर्य दिसलं, ते आपल्या दृष्टीला जाणवेल असं नाही. आणि म्हणून कवीनं हा जो काही त्यांचं जे काव्य आहे ते अगदी अनोख्या पद्धतीनं निसर्गाचा हा सौंदर्य आविष्कारच जणू आपल्या समोर या ठिकाणी सादर केलेला आहे. आणि ही कविता अभ्यासत असताना सृष्टीचं सौंदर्य आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. आणि कवी बाभ बोरकरांच्या भावनेबरोबरच आपण सुद्धा या निसर्गाच्या सौंदर्यामध्ये एकरूप झाल्याशिवाय राहत नाही. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपण ही आषाढ घनाला विनवणी करणारी कविता थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ही कविता तुम्ही शांतपणानं त्याचं वाचन करायचं आहे. त्यानंतर या पाठाच्या खाली आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जो स्वाध्याय दिलाय तो स्वाध्याय देखील तुम्ही आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे. तसेच तुम्हाला अभिव्यक्तीच्या दृष्टीनं एक प्रश्न मी तुम्हाला देणार आहे, एक कृती तुम्हाला देणार आहे. आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दात लिहायचा आहे. तसेच पावसाळी कविता आपण वाचत असतो, ऐकत असतो, अशा ह्या पावसाळी कवितांचा संग्रह किंवा निसर्ग कवितांचा संग्रह तुम्ही करायचा आहे. धन्यवाद.